नमस्कार. मानवी मनाच्या या अत्यंत रंजक आणि सखोल विश्लेषणात आज आपण थेट उडी मारणार आहोत. विकासात्मक मानसशास्त्राचे जनक स्विस मानसशास्त्रज्ञ जीन पियाजे यांच्या सिद्धांतावर आधारित हा मनाचा एक अद्भुत प्रवास आहे. बालकांचा बौद्धिक विकास नेमका कसा होतो याचा हा एक मास्टर क्लास आहे असं म्हणायला हरकत नाही. जीन पियाजे यांचा हा एक अत्यंत क्रांतिकारी विचार होता. बघा, त्यांच्या मते मुले म्हणजे काही रिकामी भांडी नसतात ज्यांत आपण फक्त ज्ञान ओतत राहायचं, तर मुले ही स्वतःचे वास्तव शोधणारे अत्यंत सक्रिय असे छोटे वैज्ञानिक असतात. ती सतत आजूबाजूच्या जगाशी संवाद साधतात, स्वतःचे सिद्धांत तयार करतात आणि चक्क ते पडताळूनही पाहतात. चला तर मग वेळ न दवडता पुढे जाऊया. आज आपण या प्रवासात नेमकं काय पाहणार आहोत तर छोटे वैज्ञानिक, मनाची रचना, सुरुवातीचे टप्पे, प्रगत विचार आणि या सिद्धांताचं महत्त्व. एक पक्का पाया तयार झाला की पुढचा कालक्रमानुसार होणारा प्रवास अगदी सोपा होईल. पहिला विभाग, छोटे वैज्ञानिक जीन पियाजे. बालकांचे विचार कसे विकसित होतात हे समजून घेण्यासाठी पियाजे यांनी स्वतःच्याच 3 मुलांचे अनेक वर्ष खूप बारकाईने निरीक्षण केले. इथला सर्वात कळीचा मुद्दा असा आहे की मुलांच्या मेंदूत प्रौढांपेक्षा केवळ कमी माहिती असते असे नाही, तर ते जगाकडे पाहण्याची आणि माहितीवर प्रक्रिया करण्याची पद्धतच पूर्णपणे वेगळी वापरतात. हा फरक ज्ञानाच्या प्रमाणात नसून मुळातच विचारांच्या प्रकारात आहे. मुले जगाकडे अक्षरशः एका वेगळ्या चष्म्यातून पाहतात. दुसरा विभाग, मनाची रचना, स्कीमा आणि अनुकूलन. आता हे शिकण्याचं मेकॅनिझम कसं काम करतं ते बघूया. मानवी मेंदूची कल्पना एका सुव्यवस्थित आणि 3D फायलिंग कॅबिनेटसारखी करा. जन्मापासूनच आपलं मन माहिती साठवण्यासाठी स्कीमा किंवा मानसिक फाईल्स तयार करतं. हे एक प्रकारची माहितीचे छोटे पॅकेट्स असतात. म्हणजे मोबाईल फोन कसा दिसतो हे ओळखण्यापासून ते काळा कुत्रा कसा असतो हे समजण्यापर्यंत प्रत्येक गोष्टीसाठी मेंदूने एक स्वतंत्र फोल्डर बनवलेलं असतं. आता हे उदाहरण बघा. आत्मसातीकरण आणि समायोजन यांत नेमकं काय फरक आहे ते यातून एकदम स्पष्ट होईल. समजा एखाद्या लहान मुलाने पहिल्यांदाच आकाशात पतंग उडताना पाहिला. त्याला आधीच माहीत असतं की उडणारी गोष्ट म्हणजे पक्षी, त्यामुळे तो जुन्याच माहितीत भर घालून पतंगाला पक्षी म्हणतो. हे झालं आत्मसातीकरण. पण जेव्हा त्याला समजतं की पतंग तर निर्जीव आहे आणि तो धाग्याने उडवला जातो, तेव्हा मेंदूत एक नवीन फाईल तयार होते आणि जुन्या माहितीत बदल केला जातो. यालाच समायोजन म्हणतात. हाच तो क्षण असतो जेव्हा खरी शिकण्याची प्रक्रिया घडते. हे शिकण्याचं चक्र अगदी टप्प्याटप्प्याने चालतं. सुरुवातीला स्कीमा असतो, त्यात नवीन माहिती जोडली जाते, म्हणजेच आत्मसातीकरण. जेव्हा जुनी माहिती नवीन परिस्थितीला लागू पडत नाही तेव्हा मनात एक गोंधळ उडतो किंवा असंतुलन निर्माण होतं. मग मेंदू नवीन माहिती स्वीकारून समायोजन करतो आणि शेवटी पुन्हा वैचारिक संतुलन प्रस्थापित होतं. ह्याच चक्रातून आपला मेंदू सतत नवनवीन गोष्टी शिकत पुढे जातो. तिसरा विभाग, सुरुवातीचे टप्पे, संवेदी आणि पूर्वसंक्रियात्मक. प्रत्येक मानवी मन परिपक्व होत असताना प्रामुख्याने या 4 विशिष्ट टप्प्यांमधून प्रवास करतं. मुलाच्या जन्मापासून सुरू होणाऱ्या या प्रवासात वय वाढेल तसा मेंदू कसा परिपक्व होतो हे आपण एकेका टप्प्याची माहिती घेऊन समजून घेऊया. पहिला टप्पा आहे संवेदी गामक अवस्था, जी जन्मापासून ते 2 वर्षांपर्यंत असते. यात शिकणं पूर्णपणे शारीरिक असतं आणि ते आपल्या 5 इंद्रियांद्वारे घडतं. इथला सर्वात महत्त्वाचा टप्पा म्हणजे वस्तुस्थायित्व किंवा ऑब्जेक्ट परमनन्स. याचा अर्थ असा की एखादं खेळणं चादरीखाली लपवलं आणि ते डोळ्यांसमोर दिसत नसलं तरी ते तिथेच अस्तित्वात आहे हे मुलाला अचानक समजायला लागतं. त्यांच्यासाठी हा एक खूप मोठा शोध असतो. दुसरा टप्पा म्हणजे पूर्वसंक्रियात्मक अवस्था. 2 ते 7 वर्षांची ही अत्यंत कल्पक अवस्था असते, जिला आपण खेळण्याचं वय म्हणू शकतो. यात मुलं प्रतीकांचा प्रचंड वापर करतात. म्हणजे एखादी साधी काठीही त्यांच्यासाठी साप बनते. या वयात मुलं अत्यंत आत्मकेंद्रित असतात. त्यांना वाटतं की संपूर्ण जग त्यांच्याच दृष्टिकोनाभोवती फिरतंय. अगदी आपण चालतो तेव्हा सूर्य आणि चंद्रही आपल्याच पाठीमागे चालत आहेत असं त्यांना वाटतं. आणि यातली सर्वात गमतीशीर गोष्ट म्हणजे जीववाद. मुलांना वाटतं की सर्व निर्जीव वस्तूंनाही भावना आणि जीव असतो. आठवून बघा, धावताना ठेच लागून पडल्यावर मुलं त्या वाईट जमिनीला रागाने मारून बदला घेतात, कारण त्यांना खरंच वाटतं की जमिनीनेच त्यांना मुद्दाम पाडलंय. हे दृश्य जितकं गमतीशीर असतं तितकंच ते त्यांच्या विचार प्रक्रियेचं एक उत्कृष्ट उदाहरणही असतं. चौथा विभाग, प्रगत विचार, मूर्त आणि औपचारिक. चला तर पुढे जाऊया आणि पाहूया की हे लॉजिक कसं विकसित होतं. 7 ते 11 वर्षांच्या काळात मूर्त संक्रियात्मक अवस्था सुरू होते.
इथे शेवटी तार्किक विचार सुरू होतो, पण तो केवळ प्रत्यक्ष भौतिक आणि डोळ्यांसमोर असणाऱ्या वस्तूंपुरताच मर्यादित असतो. आता मुलं उलटासुलट गणिती क्रिया समजू शकतात, जसे की 3+2 = 5 तर 5 - 3 = 2. तसेच ते वस्तूंना त्यांच्या आकारानुसार किंवा लांबीनुसार क्रमाने लावू शकतात. या टप्प्यातला सर्वात मोठा विजय म्हणजे संरक्षण किंवा कॉन्झर्वेशन समजणं. मुलं आता बाह्य स्वरूपावरून फसत नाहीत. पिठाचा गोळा चपटा केला तरी त्याचं प्रमाण तेवढंच राहतं, किंवा रुंद ग्लासलं पाणी एका उंच ग्लासात ओतल्याने पाण्याची मात्रा जादुईपणे वाढत नाही, हे सत्य आता त्यांच्या अगदी स्पष्टपणे लक्षात येतं. विचारांची ही एक फार मोठी झेप असते. मनाच्या विकासाचा अंतिम टप्पा म्हणजे औपचारिक संक्रियात्मक अवस्था. 11 वर्षांनंतर मुलं खऱ्या अर्थाने तत्त्वज्ञानासारखा विचार करू लागतात. अमूर्त विचारांचा उदय होतो. ते आता भौतिकदृष्ट्या समोर नसलेल्या गोष्टींचा विचार करू शकतात, भविष्यातील योजना आखू शकतात आणि नियम, न्याय किंवा काल्पनिक परिस्थितींवर तर्क करू शकतात. हा तोच काळ असतो जेव्हा एक प्रगल्भ आणि पूर्ण विकसित मेंदू आकाराला येतो. 5वा विभाग, सिद्धांताचे महत्त्व आणि प्रत्यक्ष वापर. आता या संपूर्ण प्रवासाबद्दल सर्वात रंजक गोष्ट काय आहे माहितीये? तो एका दृष्टिक्षेपात किती सुंदरपणे उलगडतो. इंद्रियांपासून सुरू झालेला हा प्रवास पूर्वसंक्रियात्मक कल्पनेतून पुढे जात एका प्रगत आणि अमूर्त विचारांपर्यंत कसा पोहोचतो हे यातून अगदी स्पष्ट होतं. खऱ्या आयुष्यात आणि शिक्षणात हे समजून घेणं खूप महत्त्वाचं आहे, कारण प्रत्येक टप्पा हा पुढच्या टप्प्याचा भक्कम पाया बनत असतो. आणि शेवटी जाता जाता एका अत्यंत महत्त्वाच्या प्रश्नावर आपण विचार करूया. पालक आणि शिक्षक म्हणून गुंतागुंतीच्या संकल्पना मुलांवर त्यांच्या वयाआधीच लादल्या पाहिजेत, की त्यांच्या नैसर्गिक विकासाच्या टप्प्यानुसार त्यांना स्वतःहून जग एक्सप्लोर करून शिकू दिलं पाहिजे? मुलं हे छोटे वैज्ञानिक आहेत, हे पियाजे यांचं वाक्य लक्षात ठेवून त्यांच्या मनाचा नैसर्गिक विकासाचा सन्मान करणं अधिक योग्य नाही का? याच प्रश्नासोबत आजचं हे सखोल विश्लेषण आपण थांबवतोय.